तुमच्या देखील तोंडाला चव नसेल तर मग अशी लसणाची झणझणीत चटणी नक्की ट्राय करा। अवघ्या काही मिनिटांमध्येच ही चटणी बनवून तयार होते। खूप सारा लसूण खूप कमी मिनिटांमध्ये कसा निवडायचा ते देखील मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। चला तर मग लगेच सुरुवात करूया। इथे मी 6-7 लसूण घेतले, त्यांना आपण हाताच्या साहाय्याने सुरुवातीला पाकळ्या मोकळ्या करून घेऊ। लसणाला वरून दाब दिला की अगदी त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात। आता मी इथे सुरीचा वापर करून याचं जे पुढचं टोक आहे ते काढून घेते। पुढचं टोक काढल्यानंतर आपल्याला मध्ये एक चीर द्यायची आहे। चीर दिल्यानंतर लसणाचे 2 भाग होतात। अगदी सहज ह्या पद्धतीने लसूण आपला सोलून होतो। याच पद्धतीने आपण आता संपूर्ण लसूण सोलून घेणार आहोत। लसूण निवडायची ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे, तुम्ही देखील ट्राय करा, तुम्हाला देखील नक्कीच आवडेल। मी आता ह्याच पद्धतीने संपूर्ण लसूण निवडून घेणार आहे। इथे मी फक्त 3 ते 4 मिनिटांमध्ये एवढा लसूण निवडून घेतला। लसणाच्या चटणीसाठी आपल्याला 1 वाटी लसूण लागणार आहे। याला आपण आता खलबत्त्यामध्ये टाकून घेऊ। हा लसूण आपण मिक्सरच्या भांड्यात न करता खलबत्त्यामध्येच बारीक करून घेतोय, कारण ह्या पद्धतीने जर आपण लसूण बारीक केला तर चटणीची चव जी आहे ती खूप छान येते। इथे मी लसूण अगदीच बारीक नाही केला, आबडधोबड करून घेतला। यामध्ये आता आपण थोडंसं मीठ किंवा मग चवीनुसार मीठ घालू। 2 ते 2.5 चमचे मी यामध्ये मिरची पावडर घालते, किंवा मग तुम्हाला जास्त तिखट किंवा कमी तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। यामध्ये लगेचच अर्धी वाटी पाणी घातलं। पाणी घातल्यानंतर हे छान मिक्स करून घेऊ। ही चटणी अशीच जरी खाल्ली तरी खूप छान लागते, मात्र जास्त दिवस जर आपल्याला टिकवायची असेल तर यासाठी आपल्याला ही चटणी शिजवून घ्यावी लागेल। गॅसवर मी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं। तेल तापलं, त्यामध्ये अर्धा चमचे जिरे छान फुललं की आपण तयार करून घेतलेली यामध्ये चटणी घालू। तेल छान कडकडीत तापलेलं असावं, त्यावेळेसच ही चटणी यामध्ये टाकायची, म्हणजे लसूण देखील छान क्रिस्पी होतो। आता आपल्याला यामधलं संपूर्ण पाणी कमी होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। जवळपास मी इथे 2 ते 3 मिनिटं ही चटणी शिजवली। तेल देखील छान सुटलं। यामध्ये आता अर्धा लिंबूचा रस घालू। लिंबाच्या रसामुळे ही चटणी जास्त दिवस टिकते आणि चवीला देखील खूप छान लागते। तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर तुम्ही 1 चमचा दही घातली तरी चालेल। लिंबू घातल्यानंतर छान मिनिटभरासाठी चटणी पुन्हा शिजवून घेतली। वरून छान कोथिंबीर घातली। कोथिंबीर देखील ह्या चटणीमध्ये छान मिक्स करू। आता फक्त आपल्याला ही चटणी मिनिटभरासाठी पुन्हा शिजवून घ्यायची आहे। चटणीला छान असं तेल सुटलं। आता याला थंड झाल्यानंतर आपल्याला एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायची आहे। अगदी 7 ते 8 दिवस ही चटणी आरामात टिकते। तांदळाच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत देखील ही चटणी अफलातूनच लागते। ताटाची शोभा वाढवणारी ही चटणी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।